नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती वदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्रयत्नाद यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः. अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गतिम. तेथ मनाची मिहुडी विरे. पवनाची पवन पनसरे. आपण पा आपण मुरे आकाशही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत. या अध्यायाच्या सांगतेला समाप्तीला जात असताना योगभ्रष्टाच्या संबंधाने भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला की साधना करणारा अंतरंग साधक आहे, परंतु आयुष्य फार मोठं मिळालं नाही किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा न घडल्यामुळे ज्याला या जीवनामध्ये ब्रह्मसाक्षात्कार न होता मृत्यू आला, मग आता त्याला कोणती गती प्राप्त होणार? जर त्याने कर्म केलं असतं पुण्याईच्या जोरावर तर स्वर्ग मिळाला असता. उपासना केली असं सत्यलोकामध्ये गेला असता. कर्माच्या अभावी स्वर्ग नाही, उपासनेमुळे सत्यलोकाची प्राप्ती नाही आणि ब्रह्मज्ञान न झाल्यामुळे मोक्ष नाही. मोक्ष मिळाला असता तर जन्मालाही आला नसता. न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते किंवा यद गत्वा न निवर्तन्ते यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मग अशा साधकाला नेमकी कोणती गती प्राप्त होते? श्रद्धेनं तो संपन्न आहे, पण पाहिजे तेवढे प्रयत्न त्याच्याकडून घडत नाही. मग त्याचा विनाश होतो का? भगवान म्हणतात विनाश होत नाही, कारण तो कल्याण कर्म करणारा आहे आणि जो जो कल्याण कर्म करतो त्याचा कधी विनाश होत नाही. नही कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छति. जातो कोणत्या गतीला तर त्याला उत्तम असणारी मोक्ष नावाची गतीच मिळते. तो याती पराम गतीम. पराम नाम श्रेष्ठाम. ज्याच्या पलीकडे आता कोणतीही गती किंवा प्राप्ती नाही अशा तो गतीलाच प्राप्त होतो, परंतु पुढच्या जन्मामध्ये. आणि तो जन्म येण्यासाठी त्याला स्वर्गलोकात पहिल्यांदा मुक्काम करावा लागतो. यातला एक बारकावा असा आहे, स्वर्गात गेला तरी मोक्ष नाही, सत्यलोकात गेला तरीसुद्धा मोक्ष नाही बरं. कारण ब्रह्मदेवाच्या बरोबर सगळे काही मुक्त होत नाही. पुनरावृत्तीच्या मापाशी झाला मोक्ष फक्त मृत्यूलोकातच मिळतो. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे. केंब होना येर झारी चिरा पडे. म्हणून मृत्यूलोकातल्या मानवाला कृपावलोकनाने भगवंताने एवढा मोठा अधिकार दिला आहे. नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही पदवी इतर देहामध्ये नाही मिळवता येत आणि इतर लोकामध्ये सुद्धा मिळवता येत नाही. स्वर्गातला असणारा विचार केला तर स्वर्ग दिव्य आहे, स्वर्गातले भोगही दिव्य आहे आणि स्वर्गातला देहसुद्धा दिव्य आहे. एवढी सगळी अनुकूलता असतानासुद्धा स्वर्गात मोक्ष नाही मिळवता येत ना, हे मात्र खरं आहे. आणि मृत्यूलोकात पाहिलं तर सगळी प्रतिकूलता आहे, पण मोक्ष मिळवता एवढी मात्र श्रीमंती आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, स्वर्गामध्ये प्यायला अमृत आहे, इथं आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं. स्वर्गामध्ये चालण्याकरता चिंतामणीच्या सडका आहे, इथं सगळे खड्डेच खड्डे आहे. त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर कल्पतरूचे उद्यान आहे, इथं सगळ्याच येड्या बाबळी, असं सगळं आहे की नाही. परंतु तिथं एक आहे भोगाची अनुकूलता आणि इथे मात्र मोक्ष मिळवण्याचा अधिकार की जो स्वर्गातल्या देवालाही नाही. म्हणून तो स्वर्गात जातो योगभ्रष्ट साधक, परंतु तिथं तो रमत नाही. आपण तर 7 दिवसही गेलो तर सप्त्याला आळंदीला वाटत नाही, असं आपलं घडतं. पण हा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठीमागं त्याला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळतो. पहिला योगभ्रष्ट असा आहे श्रीमंत आणि पवित्र कुळामध्ये जन्म, आणि दुसरा असा आहे पवित्रच कुळ आहे पण श्रीमंती नाही. दारिद्र्य संपन्न योगी पुरुषाच्या बुद्धिमान पुरुषाच्या कुळामध्ये जन्म येतो. पहिल्या योगभ्रष्टापेक्षा दुसरा योगभ्रष्ट श्रेष्ठ आहे. एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम. कारण का लगेच परमार्थाला प्रारंभ होतो. भोगाची अनुकूलता नसल्यामुळे भोगामध्ये रमण्यासाठी वेळच वाया जात नाही त्याचा.
म्हणून दुसरा म्हणून दारिद्र्य परमार्थाकरता अनुकूल आहे. म्हणून तर कोणते मातेनं भगवंताला काय मागितलं, वेपदः संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. व्यवहारातली नजर अशी नसते बरं, व्यवहारिक दृष्टी वेगळी असते. व्यवहारात दारिद्र्य आलं तर माणसं आत्महत्या करतात, आणि परमार्थामध्ये दारिद्र्य आलं तर ही प्रतिकूलता नाही, अनुकूलता आहे की ज्यामुळे अंतरंग होऊन आपल्याला खरा परमार्थ करता येतो. म्हणून दारिद्र्य मिळालं तर देवाची कृपा मानली पाहिजे. दारिद्र्य मिळालं ना, भिक्षुगीतामध्ये हा सगळा विचार आला बरं. कदर्यू ब्राह्मण आहे, फारच कंजूष आहे, सगळं द्रव्य गेलं, प्रतिकूलता आली, देवाचे उपकार मानले. देवाच्या उपकारामुळे मला वैराग्य प्राप्त झालं, ठेस लागली तरच माणसं इकडं तिकडं पाहतात, नाही तर सुसाट निघतात. हे जसं व्यवहारात आहे तसे अनुकूलता मिळाली की माणसं परमार्थच करत नाही. थोडी प्रतिकूलता आली की मग महाराज येऊ द्या वारीला, आता या, घडतं की नाही. प्रतिकूलता खूप चांगली आहे. दारिद्र्य कुळामध्ये जन्म आल्यामुळे तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. म्हणून परमार्थामध्ये नजर बदलते, दृष्टी बदलते. प्रतिकूलतासुद्धा अनुकूल मानणारा परमार्थिकच वर्ग आहे. नाही तर व्यवहारामध्ये थोडं मनासारखं जर नाही झालं तर माणसं टोकाचा निर्णय घेतात, लगेच आयुष्याचा नाश करून टाकतात. थोडंसं असतं बघा, एखादा शब्द चुकला, 2-4 मार्क कमी मिळाले, मनाप्रमाणे नोकरी नाही मिळाली, किंवा ज्याचा विचार केला आणि तो पदार्थ नाही मिळाला तर माणसं आत्महत्या करतात, स्वतःही मारतात, कधी कधी दुसऱ्यालाही मारतात. कारण नजर नाही पाहण्याची. परमार्थामध्ये दृष्टी बदलते. दुष्काळ आला तो कोण म्हणे बरं दुष्काळ चांगला आहे, तो कोबर आहे म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. म्हणून प्रतिकूलता ही कधीच प्रतिकूल नसते, आपली पाहण्याची फक्त दृष्टी बदलली पाहिजे. दारिद्र्य कुळामध्ये आला तर रडत नाही, तो परमार्थाकरता लागतो. सगळ्या मागे कमवलेल्या ज्ञानाचा या जीवनामध्ये पुन्हा लाभ होतो. किंवा पूर्वजन्मातला अभ्यासाचा संस्कार, साधनेची पराकाष्ठा असेल तर ती साधना त्या साधकाला या जन्मामध्ये जरी तो व्यवहारात पडला तरी त्याला ती साधना परमार्थाकडे घेऊन येते. आणि जर त्याचे संस्कार मागचे असेल अधर्माचे, तर चुकून जरी इकडं आला तर त्याला तेही संस्कार पुन्हा मागं घेऊन जातात. मागचे संस्कार प्रबळ असतात. जर ते फारच प्रबळ असतील आणि जर परमार्थाला प्रतिबंधक असेल तर सत्संग करावा. सत्संगासारखं प्रबळ साधन दुसरं कोणतं नाही, जे मागच्या संस्काराला पराभूत करून पुन्हा आपल्याला परमार्थाकडे घेऊन येतं. म्हणून आपल्याकडं कायम सांगितलं आहे, संतांचे संगती, दुःसंग सर्वथैव त्याज्याहा. सत्संग करावा, दुष्टाच्या संगतीमध्ये राहू नये. आणि मग अनेक जन्मापासून केलेली साधना मागच्या प्रयत्नापेक्षा तो या जन्मामध्ये अत्यधिक प्रयत्न करतो. पापापासून शुद्ध झालेला आहे आणि अनेक जन्मातले थोडे थोडे संस्कार, अनेक जन्मसंस्थेत 10 सगळे संस्कार त्यांनी तयार केले. मग त्याला या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि ब्रह्मज्ञानाच्या नंतर ततः याती पराम गतिम, तो परागतीला प्राप्त होतो. आचार्याने असा शब्द ठेवला आहे बरं, की तो ब्रह्मज्ञान संपादन करून मगच परागतीला जातो. कारण ब्रह्मज्ञानाशिवाय, आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. बाकी कोणी किती साधना प्रतिपादन करू द्या, वाचोनी ज्ञानेविन एके, उपाय करीशी जितुके, तिही गोंफसी आदिके रुखी इये. सत्यलोकापर्यंत जरी गेला तर संसाराच्या वृक्षाच्या फांदीमध्येच अडकणं आहे. फक्त एक ब्रह्मज्ञान आहे, याच्यातून तो मुक्त होऊ शकतो. आणि मुक्त म्हणजे मोकळा, ज्याला शरीराचं बंधन नाही, ज्याला अज्ञानाचं बंधन नाही, यात नवल नाही. अज्ञानाला निवृत्त करणारं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक ज्ञानाचं सुद्धा बंधन नाही, तो खरा मुक्त आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये ओवी दिली आहे, विनिर्मुक्तता शब्द आला त्यासाठी. मज पूर्वी द्वैत संग होता, तो जाऊनी मुक्त झालो आता, निसंग झालो आता, या दोन्ही समूळ मिथ्या वार्ता, विनिर्मुक्तता पावलो. आणि मी पूर्वी बद्ध होतो आणि मग आता मी मुक्त झालो, या दोन्ही गोष्टी व्यर्थ आहे, सापेक्ष आहे. विनिर्मुक्तता म्हणजे मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. फक्त आता जोपर्यंत हा व्यवहार आहे, बंधाच्या सापेक्ष मुक्ततेचा व्यवहार करावा लागतो, तो परागतीला प्राप्त होतो. ज्ञानोबा म्हणतात त्याला वेळ खूप लागला. फार वेळ का लागला? प्रतिबंध तेवढे होते. वर्षशतांची आकोडी
जन्मसहस्रांच्या आडी, आडी म्हणजे प्रतिबंध, आडवे येणारे, आणि त्या सगळ्याचं उल्लंघन करून आत्मप्राप्तीच्या किनाऱ्यापर्यंत आला. त्याची तयारी असल्यामुळे विवेक, वैराग्य, समाधी, षटकं, मुमुक्षुत्व ही सगळी साधनं आपोआप त्याचं अनुसरण करू लागले. आणि मग आयत्या विवेकाच्या राज्यपदार्थ जाऊन बसतो. त्याच्या साधनेचा वेग एवढा आहे, ज्या विवेकाला त्याने स्वीकार केलं तो विवेक स्वतः मागं राहतो आता, आणि सोडावाच लागतो. सोडावा लागतो. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपयशी. आपण प्रवासाकरता जुन्या काळामध्ये घोडे मिळायचे आणि ते भाड्यानं मिळायचं. म्हणजे या गावामध्ये आपण घोडं विकत घेतलं ज्या कार्यालयातून, तर त्याच कार्यालयाची दुसऱ्या गावामध्ये शाखा असायची. मग इथून घोडं विकत घ्यायचं, त्याची पावती फाडायची बरं, कारण ते पुढं दाखवायला लागते. आणि मग ते घोडं प्रवासाकरता वापरायचं. त्या गावात गेल्यानंतर घोडं त्या कार्यालयात जमा करायचं आणि प्रवास संपला. आता त्या घोड्याचा उपयोग कुठपर्यंत? मुक्कामाला जात नाही तोपर्यंत. भाडियाचे घोडे निजधामा आणि रोकडे. आपल्या निजधामाला ते आणलं. आता ते काय चरलं का कुठं फिरत आहे याचा कोणी विचार करतं का? नाही. जसं मुक्कामाला आल्यानंतर ते घोडं सोडून द्यावं लागतं, तसं एकदा आत्मप्राप्ती झाली की आत्मप्राप्तीपर्यंत घेऊन येणारी साधन, कोणतंही साधन आत्मप्राप्ती करूच देत नाही. मग काय करतात? आत्मप्राप्तीला आले जे प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाला घालवण्याकरता सगळी साधनं समर्थ आहे. कोणत्याही साधनाने आत्मा प्राप्त होत नाही, कारण तो साध्यच नाही. मग ही साधना करायची कशासाठी? फक्त प्रतिबंधाला दूर करण्यासाठी. आणि एकदा प्रतिबंध दूर झाले तर आत्मा स्वतः सिद्ध आहे, प्राप्तच आहे. म्हणून प्राप्ताची प्राप्ती घडते. पाठी विचारित या वेगा, तो विवेकही ठाके मागा. तो विवेक स्वतः मागेच राहतो. मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय. आता ज्या परमात्म्याचा आपल्याला विवेकाच्याद्वारे विचार करता येत नाही, कारण का? ते विचार करण्यासाठी योग्य नाही. सगळ्या प्रकारची प्रमाण जेव्हा यथार्थ ज्ञान करून देतात तेव्हा त्याला प्रमाज्ञान म्हणतात. प्रमाज्ञानाची साधनं करणं त्याला प्रमाण म्हणतात. आणि एकही प्रमाण परमात्म प्राप्तीचं प्रकाशन नाही करू शकत. ही सगळी प्रमाणं अप्रमाणच आहे, कारण ते स्वयंप्रकाश आहे. म्हणून जसं आपण उदाहरण पाहतो, घटाखाली पदार्थ असेल आणि तो पदार्थ प्राप्त करायचा असेल तर घट फोडण्यासाठी काठी लागते, पदार्थ पाहण्यासाठी दिवाच लागतो. पण घटाखाली नुसता दिवा अगोदरच असेल तर मग आता पुन्हा त्या दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी फक्त काठी लागेल, दुसरा दिवा लावायचा नाही, कारण अगोदरच दिवा तिथं आहेच ना. तसं आत्मतत्व हे स्वयंप्रकाशच आहे. त्यावर असणारं जे अविद्येचं, अज्ञानाचं आवरण आहे ते भंग करण्यासाठी काठीप्रमाणे बाकी सगळी साधना करायची. त्या साधनाने घट फुटला, प्रतिबंध दूर झाला की आत्मा दिव्यापेक्षाही स्वयंप्रकाश आहे. दिव्यातलं तरी तेल संपू शकतं, हा कधी संपत नाही, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि त्या स्वयंप्रकाश आत्म्याला आता कोणतेही दिवे प्रकाशित नाही करू शकत. उलट चंद्र, सूर्य हे दिवे त्या प्रकाशामुळे प्रकाशित होतात. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकं न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. असं ते स्वरूप असल्यामुळे अविचारणीय स्वरूप, जिथं विचार पोचत नाही. काल आपण एक वाक्य पाहिलं होतं, विचारापुढे टिकत नाही त्याला माया म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. सोप्या भाषेमध्ये आहे. विचार केला की मायेची सिद्धी होत नाही, म्हणून ती विचारापुढं टिकत नाही. आणि विचार किती समर्थ असला तर आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याच्यापुढं तोही टिकत नाही. काजव्याचा प्रकाश कुठपर्यंत? अंधारा आहे तोपर्यंत, ते सुद्धा अमावस्यालाच, पौर्णिमेला सुद्धा नाही. आणि काजव्याचं टिमटिमनं कुठपर्यंत? रात्री अमावस्याला. एकदा सूर्य उदयाला आला तर काजवा दिसतसुद्धा नाही. तसे बाकीची सगळी प्रमाणं प्रकाशन करण्यासाठी, प्रकाशन म्हणजे ज्ञान, ज्ञानासाठी जरी समर्थ असेल तर स्वयंप्रकाश आत्मज्ञानाच्या समोर त्यांचा निभाव लागत नाही. मग अविचारणीय, मग शब्द आला बरं. ही सगळी साधना घडल्यानंतर मग जे अविचारणीय तत्व आहे त्या ब्रह्माच्या स्वरूपाला तो अंगा घडणे हा वाक्प्रचार आहे. तत्स्वरूप होऊन जाणे असं त्याचा अर्थ आहे.
आणि मग अविचारणीय ब्रह्माच्या स्वरूपाशी एकरूप झाला तर कशा कशाचा बाध होतो, काय काय शिल्लक राहत नाही, शिल्लक काहीच राहत नाही. शिल्लक फक्त तत्व राहतं, पण तत्व शिल्लक राहिलं हे सांगण्यासाठी सुद्धा कोणी शिल्लक राहत नाही. असं ते स्वयंप्रकाश. म्हणून ज्याला द्वैत सहन होत नाही आणि जे शून्य रूप नाही त्याला म्हणतात तत्व. मग ते आहे असं म्हणण्यासाठी कोणी नाही, नाही म्हणण्याची सोय नाही, असं ते तत्व आहे नाहीचा पलीकडचं आहे. काय काय बाध होतो बघा तिथे. आता स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर सूत्ररूपाने आहे पण संक्षेप आहे, पण सगळं सार आहे याच्यामध्ये. तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सरे, आपण पापन मुरे, आकाशही प्रणवाचा माथा बुडे, ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे, मनोनी आधीचे बोल बहुडे तया लागी, ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतींसी गती, तया अमूर्तीची किंवा अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके. 3 ओव्याचा एकत्र विचार आणि पुढच्या 3 ओव्या आणखीन त्याचा वेगळा विचार आहे. संबंधानेच आहे, प्रसंगानुसारच आहे, परंतु या 3 ओव्याचं एकत्र विचार आणि पुढच्या 3 ओव्या आणखीन चिंतनीय. तेथ म्हणजे कुठे, ज्या परमात्म तत्वाचा आता आपल्या बुद्धीच्या द्वारे विचार करता येत नाही, कारण ते विचाराचं विषयत्व त्याला येत नाही. विषय होणं म्हणजे जाणणं किंवा आच्छादन करणं असे 2 अर्थ होता. पण कोणतंही प्रमाणशास्त्रातलं आपण 6 प्रमाणाचा विचार करतो: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी प्रमाण. प्रमाण म्हणजेच काय, यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमाण, आणि यथार्थ ज्ञानाचं जे साधन त्याला म्हणतात प्रमाण. आपण आता डोळ्यांनी पाहतो, प्रत्यक्ष प्रमाण आहे. किंवा डोंगरावर धूर दिसतो तर धुरावरून आपण अग्नीचं अनुमान करतो. आता आपल्याला परदेशातल्या एखाद्या व्यक्तीचा काहीतरी फोन आला, आपण विश्वास ठेवतो, हे शब्द प्रमाण आहे. एखादा व्यक्ती म्हणतो मी रात्री दिवसा जेवत नाही आणि दष्टपुष्ट दिसतो, तर याचा अर्थ दिवसाने जेवत, पण रात्री बदामाचा शिरा खात असेल तर हे अर्थापत्ती प्रमाण आहे. एखाद्याने गवय नावाचा प्राणी पाहिलाच नाही, पण जंगलामध्ये गेला आणि पाहिला तर गाय नाही पण गायीसारखा आहे, त्याला उपमान प्रमाण म्हणतात. आणि या भूतलावर आता घट नाही, मग घटाच्या अभावाचं ज्ञान झालं की नाही तर याला अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. ही सगळी 6 प्रमाणं शास्त्रामध्ये मानली. काही जण एकच मानतात, काही 2 मानतात, काही 4, पण वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाणं मानलेली आहे. कोणतंही प्रमाण परमात्म स्वरूपाचं प्रकाशन नाही करत. प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांत वाहिले आन दिसावयाची. अमृतानुभवातली ओवी आहे. सगळ्या प्रमाणांनी सांगितलं की आम्ही प्रामाणिकपणाने त्याचं प्रकाशन नाही करू शकत, त्या बाबतीमध्ये अप्रमाण आहोत आम्ही, म्हणून तर प्रामाणिक ठरले. त्यांनी मान्य केलं की आपण इथपर्यंत निभाव आपला लागू शकत नाही, प्रमाणे अप्रमाण. ते म्हणले बाकी ठिकाणी आपला निभाव लागतो, इथे लागत नाही. हे प्रामाणिकपणाने कबूल केल्यामुळेच त्याला प्रामाण्य आलं, असं त्याचा अर्थ आहे. मग अविचारणीय स्वरूप आहे ते, आणि त्याशी आपण प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय का नाही, आकार नाही. प्रत्यक्ष प्रमाणावरच अनुमान प्रमाण अवलंबून आहे. शब्दाची पोच तिथपर्यंत नाही, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, उपमान काय देणार. त्याचं कायमचं अस्तित्व आहे, अनुपलब्धी प्रमाणाचा विषय नाही. आणि संपाद्य संपादक भाव नसल्यामुळे अर्थापत्तीचा विषय नाही. एकही प्रमाण त्याचं प्रकाशन नाही करत. अविचारणीय ते अंगा घडवणे जाय, पण असा अविचारणीय जे तत्व, त्या तत्वाशी हा साधक एकरूप झाला तर मग होतं काय, सगळ्यांचा वाद होतो. पहिल्यांदा तेथ मनाचे मेहुडे, मेहुडे म्हणजे मेघ, नीलवर्णाचा आहे ना आकाश, आणि त्या आकाशामध्ये ढग येतात जातात. मग कधी येतात ते, पावसाळ्याच्या तोंडावर येतात. आणि शारदीयेचे प्रवेशी अब्रेजिरती आकाशी, ग्रीष्मांताच्या काळाला प्रगट होता, आणि शरद ऋतूचा प्रवेश झाला की ढग विरून जातात. ढगांचं येणं जाणं आहे. नीलवर्णाचं आकाश मात्र कुठं जातही नाही आणि येतही नाही. तसं मन एक प्रकारचं मेघ आहे, आणि चैतन्य हे चिदाकाश आहे. या चिदाकाशाच्या ठिकाणी मन येतं जातं, मेघाप्रमाणे आहे. मेघाला एवढी किंमत दिली, आणि त्या मनाला आपण किती किंमत देतो. ज्ञानोबांनी मनाला म्हटलंय मेघ, तेथ मनाचे मेहुडे.
म्हणजे मन नावाचा मेघ तिथं विरून जातो विरून, आणि आपण म्हणतो माझं मन माझं ऐकत नाही. आणि मनाचा बाध होणार आहे. मन म्हणजे कल्पना आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगी जीव दशावस्तो. आपलं मन जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये लयाला गेलं आहे, स्वप्नामध्ये कंठात आलं, जागृतीमध्ये नेत्रात आलं विशेष रूपाने. सामान्य रूपाने सगळीकडेच व्याप्त आहे, पण विशेष रूपाने. पण मन एक प्रकारचा मेघ आहे. मेघ कायमचं नाही, ते त्याचाही बाध होऊन जातो. तेथ मनाचे मेहुडे विरे, या चिदाकाश चैतन्याच्या ठिकाणी मन नावाचा मेघ, मनाचे संकल्प विकल्प बंद होतात. हे मनाचा मेघ नावाचं विरण आहे. संकल्प राहत नाही मनामध्ये, मनाचा बाध होतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले. तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सरे. पवन म्हणजे वायू, आणि त्या वायूच्या ठिकाणी चंचलता आहे. पण या तत्वाचा साक्षात्कार झाला तर प्राण हा शांत होऊन जातो. आता याचा एक अर्थ आहे की मनुष्याला इच्छा झाली का प्राण वेगात वाढतो. मनुष्याला जर राग आला की श्वास वाढतात बघा, म्हणजे विकारामध्ये प्राणाचा वेग वाढतो. आणि शांत असेल तर प्राणी शांत राहतो. धडधड होती की नाही, काही लोकांना धाप लागते. त्याचं कारण काय? प्राण चंचल आहे, वाढला प्राण. पण हा प्राण अध्यात्म प्राप्तीच्या लाभात शांत होऊन जातो. हा पहिला अर्थ, विकारच नाही. दुसरा अर्थ, त्याचं प्राणोत्क्रमण झालं तर त्याचे प्राण लोकांतराला जात नाही. लोकांतराला प्राण गेला की जन्म मिळत असतो. मग त्याचा प्राण कुठंच जात नाही. त्याचा प्राण नतस्य प्राणावुत्क्रामन्ते अत्रैव समवलीयन्ते, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राणलयाला जातात. आणि बाकीच्या लोकांचे प्राण त्या घराच्या वरती असे घुटमळत राहतात. ही तर तसं नाही होत. पवनाचे पवनपण सरे, पवनाचा चंचलपणा संपून जातो. पाठीमागे मोह राहिला ना तर प्राण राहतो. लोक म्हणतात त्यांना सांगा ना आम्ही तुमचे सगळे नियम पाळू, मग प्राण सोडतात बघा. काळजी नका करू असे ते सांगावं लागतं, म्हणतात बा शेवटी. पवनाचे पवनपण सरे, आपण पापन मुरे आकाशही. आकाश म्हणजे चिदाकाश, महाकाश. आपलं चैतन्याला पण आकाश म्हणतात ना. जीव चैतन्यसुद्धा आकाश, मूर्तनी आकाश. आणि ते सुद्धा आपल्या महाकाश स्वरूप चैतन्य आकाशाच्या ठिकाणी मुरून जातं. आपण पापन मुरे आकाशही. आकाशही आपल्या स्वतःच्याच ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातं. थोडक्यात पंचमहाभूतांची आटणी होते. पंचमहाभूतांचं शरीरच आहे ना, मग सगळे तत्व आपापल्या तत्वाशी मिळून जातात असं त्याचा अर्थ. जिवंतपणाने बरं, जिवंत असताना तादात्म्य सुटतो. तो काही मग आत्मज्ञान झाल्याबरोबर मरत नाही. आणि जन्म आणि मरण त्याचं नसतंच. जन्म मरण द्यायचं असतं, आणि त्या द्याचं त्याला काही घेणं देणं नाही. मनोनी जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया. हे सगळे देहाचे विकार आहे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षिते आणि विनश्यती. कोणाचा आहे? स्थूल देहाचे आहे. सूक्ष्म देहाचा तर बाध होऊन जातो, पण त्याचं मरण नाही. देहाचं मरण तो पाहू शकतो, आणि स्वतःच्या जीवभावाचा बाध होणं हे जीवाचं मरण आहे, ते पाहता येतं. आपुले मरण पाहिले म्या डोळा. स्वतःचा जीवभाव जसं आरशामध्ये प्रतिबिंब आलं की ते आरशामुळे आलेलं आहे. आरसा गेला की ते प्रतिबिंब नष्ट होतं. तसं अंतकरणाचा बाध झाला की जीवभाव नष्ट होतो, आणि ते जीवभाव नष्ट का केला की म्हणता येतं आपुले मरण पाहिले म्या डोळा. आणि तो 16 आहे, हा परमार्थातला 16 आहे. तो झाला 16 अनुपम्य, त्याला उपमा देता येत नाही. हा 16 झाला पाहिजे बरं. बाकीचे तर मग 16 सगळे आपल्याला माहितीच आहे, ते काही सांगायची गरज नाही. आपण पापन मुरे आकाशही. काय मिळतं? प्रणवाचा माथा बुडे. प्रणव म्हणजे ओंकार. त्या ओंकारामध्ये अकार, ओकार आणि मकार, आणि वरती डोक्याला अर्ध मात्रा आहे बघा, म्हणून त्याला 3.5 मात्रा म्हणतो आपण. तर ते आकारामध्ये स्थूल, ओकारामध्ये सूक्ष्म, आणि मकारामध्ये कारण देहाची उपाधी आहे. झाली व्यष्टी अंगाने. समष्टी अंगाने पण हाच विचार. आकार, ओकार आणि मकार, आणि याच्या अतीत जे तत्व आहे त्याला तुरीय तत्व म्हणतात, किंवा त्याला आपण अर्धबिंदू म्हणतो. म्हणून प्रणवाचा माथा, प्रणवाच्या मस्तकावर ओंकाराच्या मस्तकावर आहे अर्धबिंदू, आणि तेही पुढे म्हणजे तुरीय अवस्था फक्त शिल्लक राहते. सापेक्ष सगळे भाव निघून जातात. प्रणवाचा माथा बुडे
ए तुलेनी म्हणजे काय? प्रणव हा ओंकार आहे. ओंकारामध्ये 3 अक्षर आहे, अकार, उकार आणि मकार. तर ते आकार, उकार आणि मकार वेष्टी अंगाने जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेहाचं वाचक आहे आणि समष्टी अंगाने संपूर्ण ब्रह्मांडाचं वाचक आहे. पण या तस्य वाचक हा प्रणवा म्हणतो की नाही आपण. पण जगाचा विचार केला तरी अकार, उकार आणि मकार या समष्टी अंगाने स्थूल जगत, सूक्ष्म जगत आणि समष्टी व्यापक असणारं कारण जगत हे सगळंच्या सगळं जिथं बुडतं असं व्यापक सुखाचा सागर प्रणवाचा माथा बुडे ए तुलेनी. एवढ्या मर्यादेपर्यंत त्याला सुख जोडे, सुख मिळतं. जोडे म्हणजे प्राप्त होणं, त्याला सुख मिळतं. शब्दात सांगा बरं, ती तर अडचण आहे ना. म्हणून शब्द वापरला ए तुलेनी, अनिर्वाच्य, ज्याचं आता कथन करता येत नाही. अडचण हीच आहे बघा. जो लोक म्हणतात ना आम्हाला देव दाखवा, देव सांगा, नेमकं हेच आहे की तो पाहण्याचा विषय नाही, तो शब्दामध्ये वर्णन करण्याचा विषय नाही. पुढं जाऊन सांगू का, आपण म्हणतो एका मर्यादेपर्यंत, देव अनुभवाचा विषय आहे. हे वाक्य मागच आहे. तो अनुभवाचा सुद्धा विषय नाही, तो अनुभव रूप आहे. आणि जे अनुभव रूप असतं ना त्याचा अनुभव घेता येत नसतो. साखरेला आपली गोडी चाखता येत नसते, दुसऱ्याला देता येईल गोडी, पण स्वतःची गोडी स्वतःला चाखता येत नाही. तसं स्वतःचं स्वरूप हे स्वतःला विषय होत नाही, म्हणून तर ते स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. नेमकी अडचणीच आहे. आणि लोक आम्हाला देव दाखवा, अरे तो दाखवण्याचा विषय नाही आहे. बाबा एक वाक्य सांगत असतात, देव हा दाखवण्याचा सुद्धा विषय नाही. म्हणजे तो दाखवता येत नाही, पाहता येत नाही, सांगता येत नाही, अनुभवता सुद्धा येत नाही. कारण अनुभव हे त्याचं स्वरूप आहे. आपण सगळ्याला पाहू शकतो, आपला डोळा सगळ्याला पाहतो, पण डोळा डोळ्याला नाही पाहत. का? कारण डोळा सगळ्याला जरी पाहत असेल तर स्वतःला पाहण्यासाठी तो अक्षम आहे. तसं आपलं स्वरूप सर्वांचं प्रकाशन करतं, पण स्वतःला जाणण्यासाठी ते अक्षम आहे, कारण स्वयंप्रकाश आहे. एवढं त्याला सुख मिळतं की त्या सुखाचे आता शब्दाने कोणत्याही प्रकारे तुलना, उपमा, वर्णन करताच येत नाही. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगीती ए तुलेनी. जिथं सगळ्या प्रणवाचा, व्यष्टी आणि समष्टीचा व्यापक सगळा भाव, आकाराचा सगळा भाव जिथं बुडून जातो, इतकं व्यापक सुख त्याला मिळाल्यामुळे ते शब्दात कथन नाही करता येत. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा. ज्ञानरूप जो आपला डोळाच आहे, पण आपल्याला पाहण्याकरता अक्षम आहे, तसं आपलं ज्ञानरूप आहे. ज्ञान हेच आपलं स्वरूप आहे आणि त्यामुळे आपल्याला जाणण्यासाठी आपण दुबळे आहोत. एवढे ह्या मनी मानसी धारणा आहेत आणि ह्या पक्क्या झाल्या की मग आपलं उत्थान नाही होत. इतरांनी काही सांगितलं काय आणि दुसऱ्याचं काही ऐकलं काय, काही होत नाही. मग ए तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे, असं बोलण्याकरता अशक्य असणारं सुख त्याला मिळतं. म्हणून याच कारणामुळे आधीची बोल बहुडे तया लागी. बहुडे म्हणजे मागं फिरणं. जिथं प्रणवाचा, ओंकाराचा माथा, मस्तक जिथं बुडून जातं आणि त्या ओंकारापासूनच सगळे शब्द तयार होतात. मग जिथं प्रणवाचा, ओंकाराचा लाग लागत नाही, तिथं त्या प्रणवापासून तयार झालेल्या परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाणी काय वर्णन करणार आहे? आधीची म्हणजे अगोदरच बोल बहुडे तया लागी. त्या सुखासाठी वर्णन करण्यासाठी अगोदर शब्द, बोल शब्द बहुडे मागे फिरतात. म्हणून जितका जितका व्यक्ती आध्यात्मिक होईल ना, तेवढी तो बडबड कमी करतो, तितका तो शांत होतो आतून. आणि ज्याला असं वाटतं नुसतं सांगत राहावं, नुसतं सांगत राहावं. काही काही माणसं भेटतात बघा, आपली इच्छा नसेल तरी सांगत राहतात, लोक वैतागतात. मग त्याला लोक आहे ना इग्नोर करतात, शब्द असा आहे. त्याला वाटतं काय चुकतं आहे. जितका मनुष्य अंतरंगा तेवढा तो शांत होतो. आणि म्हणून मौनामध्ये राहतो. पांडित्यम निर्विद्य बाल्येन तेष्ठासित म्हटलं आहे, उपनिषदातलं वचन आहे. पांडित्य संपादन करावं, आत्मज्ञान आणि बालभावामध्ये राहावं. म्हणून जे अंतरंगात सुखात रमले ना, ते जास्त बडबड नाही करा. आणि मग जे बडबड करतात ते त्यांच्याकरता हरिपाठात शब्द आला, अनंत वाचाळ, बरळ ती बरळ, त्या काही गोपाळ पावी हरी.
फार बडबड करायची नाही, पण आता 8पर्यंत सहन करा. म्हणून आधीची बोल बहुडे तया, बडबडच आहे की नाही, आपली बडबडच आहे, पण ती शांत होण्यासाठी आहे. ज्ञानोबारा म्हणतात मी सुद्धा बडबडच केली, पण ती ज्ञानोबाराची विनम्रता आहे. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की घेतायसे गोड आतुडले, पण त्यातला बारका वासा आहे. ज्ञानोबारा म्हणतात आमचं तोंड रिकामं होतं, म्हणजे काय, निंदेच्या कटू शब्दाच्या दोषांनी भरलेलं नव्हतं, शुद्ध होतं म्हणून रिकामं होतं. आणि ज्ञानोबांनी सहज बडबड केली, काय नम्रता असेल. मग आता त्यांच्या बडबडीत जर ग्रंथ निर्माण होत असेल आणि जर ते आणखीन शांततेनं विचारपूर्वक बोलले असते तर आपला दम लागला असता इथंच कुठंतरी. आताच लागतो कधी कधी काही वयामध्ये, आहे ना, नम्रता आहे त्यांची. म्हणून आधीचे बोल बहुडे तया लागी, शब्द मागे फिरतात. कधी कधी असे शांत राहिलं पाहिजे. शब्द सगळे प्रमाण अहंकार हे सगळे जितका मनुष्य अंतरंग होतो तेवढा तो शांत होतो. त्याला कमी बोलावं असं वाटतं. ज्याला बोलण्याची जास्त हौस आहे त्याचं नाही. हे इतका मनुष्याने बोलावं की कालांतराने त्याच्या बोलण्यात पर्यवसान मौनात झालं पाहिजे. आधीचे बोल बहुडे तया लागे. बाबा सांगतच ना, डॉक्टर बाबा, एवढी शब्दांची सेवा करावी, एवढा स्वाध्याय करावा, एवढा स्वाध्याय सेवा करावी शब्दांची, ते शब्द कंटाळले पाहिजे. त्या शब्दाने म्हणलं पाहिजे आमचं तत्त्व मी तुला देतो आता, एवढे शब्दाची सेवा केली पाहिजे. तसं मनुष्याने इतकं अध्ययन करावं वाणीनं, दुसरं काही बोललंच नाही पाहिजे. तर ते बोलणं मौनात पर्यवसित झालं पाहिजे. आधीचे बोल बहुडे तया लागे, कारण ते शब्दात नाही ना सांगता येत. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे. हे अनुभव रूपत आहे, फक्त त्याचा अनुभव घेऊन राहायचं. आणि अनुभव आला की पुन्हा एकरूप व्हायचं, हा त्याचा अनुभव आहे. अनुभवाचं विषयत्व नाही त्याला, म्हणजे ज्ञानाचं विषयत्व नाही. आयसी हा ती साधनेसाठी आहे. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैतत्व तो भेटावा, ऐसा बोल देखीला कनवावे दे बापे. ब्रह्म हे शब्दाचा विषय नाही, ते कोणाशी बोलत नाही, परंतु त्याचा अबोला फिटावा, अद्वैत स्वरूपाने तो भेटावा, याकरता श्रुती मातेनं दया धारण करून ओम तत्सत अशी त्याला नावं ठेवलेली आहे. असा त्याचा विचार. त्याला नावही नाही, रूपही नाही, काहीच नाही, पण मग दया केली श्रुतीने. त्या लहान मुलगा पाळण्यात आला, नाव नसतं, पण मग नाव ठेवावं लागतं की नाही त्याला. उपजली या बाळकाशी, नाव नाही तयापाशी. नाव नसतं बरं, पण ठेविलेली नावेशी ओ देत ओठी, असं ते ओंक आपल्याला प्रतिकारात येतो. वैकुंठवासी गुरुवारी अण्णा म्हणायचे, जगन्नाथ अण्णा, की काही माणसं एवढे भाग्यवान असतात त्यांना पाळण्यामध्ये एकदाच नाव ठेवलं जातं. काही काही आयुष्यभर असं वागतात लोक, त्यांना आयुष्यभर नावच ठेवतात, असे पण असतात. ऐसी ब्रह्मीची स्थिती ते सकळा गतींसी गती, अशी ब्रह्मस्वरूपाची स्थिती आहे, जिथं मनाची संकल्प विकल्प नाही, प्राणाचा चंचलपणा नाही, आकाशत्व नाही, किंवा ज्या ठिकाणी प्रणवाचा माथाही बुडतो, जे शब्दामध्ये कथन करता येत नाही, ऐसी ब्रह्मीची स्थिती, अशी ब्रह्मरूपता आहे. असं आपलं खरं वास्तव स्वरूप आहे, जे कोणत्या प्रमाणाचं, कोणत्या इंद्रियाचं, म्हणून त्याला अवांग मनस गोचर म्हणतात. वांग म्हणजे वाणी, मनस अगोचर, अवांग मनस गोचर, जेथं मनाचा, वाणीचा, इंद्रियांचा प्रवेशच नाही. ज्ञानोबांची ओवी आहे. हा मनाची नखी न लगे, जेथं बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया अखिर जोगे काय होईल. हे अवांग मनस गोचर म्हणणं काय, आणि ते मनाची नखी न लगे, दोन्हीचा अर्थ एकच होतो. मनाचं नखसुद्धा लागत नाही, अशी ब्रह्मरूपता आहे. मग आता जे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, कसं दाखवता येईल बरं. म्हणजे वर आहे, काठावरच पोहता, आम्हाला देव दाखवा. पहिला आहारसुद्धा तुळशीची माळ घाल, मग प्रश्न विचार. आहार नाही, व्यवस्थित आचरण नाही, निषिद्ध भोगामध्ये रमायचं ना, आम्हाला देव दाखवा. एवढं सोपं आहे का. अरे भगवान परमात्मा त्या हस्तिनापुराच्या सभेमध्ये असताना दुर्योधनाने पाहिला नाही, प्रत्यक्ष असताना तू तर लय लांब अजून. ऐसी ब्रह्मेची स्थिती, अशी ब्रह्मस्वरूप स्थिती आहे, जे सकळा गतींसी गती, सगळ्या प्रकारच्या गतींची शेवटची गती आहे. ज्या गतीला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा माघारी यावं लागत नाही. आणि ते अमूर्त आहे, त्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही, कोणत्याही प्रकारचा वर्णशब्द नाही, असं ते तत्व असल्यामुळे जे कोणत्याच प्रमाणाने पाहता येत नाही, अशा अमूर्त असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाशी हा साधक मीच ब्रह्म आहे
या निश्चयाने संपन्न झाल्यामुळे आता जरी तो देहात असला तर देहाचा तो नसतो. म्हणून त्या आनंद स्वरूप परब्रह्माची तो या शरीरामध्ये मूर्ती झालेला आहे. मूर्ती झाला म्हणजे जशी ब्रह्मस्वरूप स्थिती आनंदरूप आहे तसा देहामध्ये तो कायम आनंदी राहतो. त्या या अमूर्ताची मूर्ती होणे ठाके त्या अमूर्त स्वरूप असणाऱ्या परब्रह्माचा या देहामध्ये बुद्धीच्या निश्चयाच्या रूपाने मीच ब्रह्म आहे अशा भावाला तो प्राप्त होतो. म्हणजे त्याला ब्रह्मभाव प्राप्त झाला. पुन्हा शब्द येतो ना, तुम्ही अमूर्त म्हणता आणि पुन्हा मूर्ती म्हणता. सांगण्याचा भाव असा आहे की अमूर्त असणारं ब्रह्म त्या ब्रह्मस्वरूपाशी याचा जीवभाव गेलेला आहे आणि निश्चय झाला की मी ब्रह्मच आहे, अहम ब्रह्मास्मी असा निश्चय होणं म्हणजे अमूर्त स्वरूप ब्रह्माची मूर्ती होणं आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असा अर्थ म्हणतो की नाही आपण, त्याप्रमाणे अमूर्ताची मूर्ती होणे ठाके. या साधकाने इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं? आता ही सगळ्या गतींची गती ना, तर तो याती पराम गती म्हटलं आहे. सगळ्यात मोठी गती हीच आहे. आणि या जन्मासाठी इथपर्यंत येण्यासाठी अनेक जन्मसंसिद्धा त्याने अनेक जन्मामध्ये संस्कार गोळा केले. म्हणून साधकाचा प्रवास एका जन्माचा नसतो, पण कोणत्या तरी एका जन्मात त्याचा शेवट होत असतो. तो एका जन्माचा नसतो हे खरं आहे, पण कोणत्या तरी एका जन्मात त्याचा शेवट झाला पाहिजे. आणि जर एका जन्मात शेवट नाही झाला तर मग अनेक जन्म पुढे ठरलेले आहे. अनेक जन्मसंसिद्धा म्हणून मनुष्याने पुढचा विचार करून कमवलं पाहिजे. आपण 5-10 वर्षाचा विचार करूनच कमवतो, किंवा फार झालं तर जिंदगी के साथ दी जिंदगी के बाद LIC काढतो की नाही आपण, जास्त कुठे विचार करतो आहे. फार झालं तर 50 वर्षाचा विचार करतो माणूस, पुढच्या आगामी 50 वर्षाचा. पण 50 वर्षाचा विचार करण्यापेक्षा पुढच्या जन्माचा विचार केला पाहिजे. आणि पुढच्या जन्माची शिदोरी इथंच कमवता येते आणि ती कमवली पाहिजे. असं कमवावं की जे आपल्याला परलोकाच्या मार्गामध्ये कामी येईल. आपण कमवतो, आपल्या घरामध्ये धान्य साठवलेलं असतं का, वर्षभर पुरेल एवढं धान्य कमवतो मनुष्य. आपल्या घरामध्ये कपडे पण असतात वर्षभराकरता, आपल्या बँकेत बॅलन्सही असतो. आपण कमवतो हे सगळं मग एका जीवनासाठी. पण आगामीसुद्धा आपलं जीवन आहे ना या देहाच्या नंतर, आणि त्यावर नजर ठेवून कमवलं पाहिजे. करा हरिभक्ती परलोकीये काम, सोडविल यमापासून या किंवा साचलिया धन होईल ठेवणे. आपण धन साठवलं की ते भविष्यात काम येईल. तीच नियम पारमार्थाकरता वापरले पाहिजे. आणि यावर ज्याची दृष्टी आहे त्याला म्हणतात साधक. बाकीच्या लोकांना हे कळो अथवा न कळो, त्यांना हे ऐकण्यासाठी वेळ लागो विलंब लागो, जेव्हा त्यांचा योग यायचा तेव्हा येईल. पण आपला योग आला ना मग आपण हे मात्र कमवलं पाहिजे. अधिकस्य अधिकम फलम असं त्याचा अर्थ. मनुष्यदेही ब्रह्मज्ञान पुढील जन्म मी करेन. वा, तो म्हणे नागवला जाण सोलीव अज्ञान त्यापाशी. सोलीव म्हणजे सोललेलं. जसं बघा एखादं फळ असतं त्याच्यावरची साल काढली की त्याचा जसा गाभा प्रगट होतो, तसं सोलीव अज्ञान म्हणजे अज्ञानाचे पडदे काढलेले आहे आणि शुद्ध अज्ञान त्याच्याजवळ आहे. तो काय म्हणतो, मी पुढच्या जन्मी प्रयत्न करीन ब्रह्मज्ञानासाठी. आता तो पुढच्या जन्मी म्हणतो, काही माणसं आम्ही उतार वयात करू. एवढ्या लवकर काय परमार्थ करायचा. एखादा लहान मुलगा जर शिबिरात गेला, मंदिरामध्ये हरिपाठ घेतला, टाळ वाजू लागला, तर त्याला घरच्या बाळा हे आता नसतं करायचं. नंतर घरचे त्याला हे सांगतात, आमच्या कुळी नवते आईसे ह्याचे पिशे जन्म. आमच्या कुळात असा गंध लागलाच नव्हता बा कोणाला. याला कुठून परमार्थाचं वारा अंगा शिरलं काय माहिती, म्हणजे वारं आहे का काय अवघड आहे. साधकाचा प्रवास एका जन्मात शेवट त्याचा होतो. बघा किती जन्म घेतले त्याने बहुती जन्मी मागेली. आणि साधकाला व्यवहारात फार किंमत नसते बरं. आणि व्यवहारातल्या लोकांना आपल्याला किंमत द्यावी अशी साधकाने इच्छा करू नये. आपली किंमत कोणाला आहे? ज्ञानोबारायांना, देवाला. आणि आपली किंमत गुरुजनांना आहे. पण व्यवहारातल्या लोकांनी आपल्याला किंमत द्यावी अशी साधकांनी कधी इच्छा ठेवू नये. आपण रत्न आहे, रत्नाने आपली किंमत कुठं करावी? ते सराफा बाजारामध्ये जाऊन. रत्न म्हणलं नाही मी जाईन भाजीपालामध्ये. अरे भाजीच्या बाजारात गाजर पारखे असतात, ते आपल्याला काय किंमत देणार आहे? रत्न पारख्यांकडे गेलं पाहिजे. म्हणून कुठंही वजन टाकायचं नसतं. त्याने बहुती जन्मी मागेली विक्षेपांची पाणी वळे झाडेली.
मनोवाणी उपजत खेव बुडाली लग्न घटिका. लोकांनी मान द्यावं या अपेक्षेने परमार्थ करत असेल तर आपलं साध्य चुकलेलं आहे. आपली कीर्ती, धन, लोकांची मानमान्यता यासाठी परमार्थच नाही. म्हणून फार व्यस्तता राहणं आणि फार हे काही परमार्थिकाचं लक्षण नाही. आपल्याला कोणीच विचारू नये. 13व्या अध्यायामध्ये होय, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवित साड बहु. त्याच्या अपेक्षा काय? जगाने आपली अवज्ञा करावी. आणि आपण काय म्हणतो, नाही मला माझी इमेज तयार करायची, कर भाऊ काय अडचण नाही. त्याने बहुती जन्मी मागेली विक्षेपांची पाणी वळे झाडेली. या साधकाचं लग्न होतंय बरं. आता इथं लग्नाचं रूपक आलेलं आहे. सांगू का थोडं बारकाईनं आलेले म्हणून सांगावं लागतं. आता ही आताच्या काळात नाही अशी लग्न पाहायला मिळत. हल्लीच्या काळात लग्नामध्ये ना खूपच म्हणजे कलुषितपणा आला आहे. मुहूर्त छापला जातो, पाळला जात नाही. आणि जे फोटोग्राफर असतात ना त्यांच्या मनावर लग्न चालतात बघा. ते म्हणतात इकडं पहा तिकडं पहा, त्याच्यातच सगळा वेळ जातो निघून. बाकीच्या लोकांचं कोणी विचारही करत नाही. लग्न वेळेत लागलं पाहिजे. थोडासा जर मुहूर्त हुकला तर अनिष्ट येते बघा. नंतर शुभ विवाह म्हणतो की नाही आपण, मग तो मुहूर्त चुकू नये. जुन्या काळात ही दक्षता पाळली जायची. लग्न वेळेवरच लागलं पाहिजे. बाकीचे लोक आले काय नाही, नाहीतरी ते जेवायलाच आलेले असतात, त्यांच्यावर काय घेणं ते नाही. मिष्टान्न मी तरी जण हा. पण लग्न वधू आणि वराचं ते वेळेत लागलं पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये काही काही प्रथा पडत चालल्या, पण ते शुभ लग्न नाही होत. लग्न शब्दाचा अर्थ होतो ऐक्य. जसं वधू आणि वर हे दोन भिन्न कुटुंबात राहतात, पण लग्न झालं की ते एका घरात येतात. हे त्यांचं ऐक्य आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा ऐक्य लागतं ना. ब्रह्म आणि जीव या जीवाचं शिवाच्या बरोबर ऐक्य होणं हे लग्न आहे. आणि ज्ञानोबांनी या लग्नासाठी सुलग्न असा शब्द ठेवला आहे पुढे. मग त्या लग्नासाठी जुन्या काळामध्ये मुहूर्त चुकू नये म्हणून वेळ पाहिली जाते. त्याच्यात खूप बारकावे बरं. ज्या कागदावर आपण मुहूर्त लिहून ठेवला त्याला लग्नपत्रिका म्हणतात. लग्नाच्या अगोदर त्या पत्रिकेचं पूजन केलं जातं. त्याच्यामध्ये खूप बारकावे. मी सुद्धा लहानपणी काही लग्न पाहिलेले आहे. मग ते देवक, पुन्हा ते कणीस लावायचं, काय ते पानकणीस का काय, बरेच प्रकार असतात ते. आता हल्लीचं काही दिसत नाही. अहो एका दिवसात सगळं होऊन जातं ना. हळद आहे तिथं, साखरपुडा आहे तिथं, लग्न आहे तिथं, जेवण आहे तिथं. कसं काय उरकणार? जुन्या काळात म्हणतात 6.25 महिने लग्न चालायचे. आता हे वर्णन केल्यावर जुने लोक लगेच लग्नात जातील मागच्या. मग ते परत मागं या. मग ते गावाच्या बाहेर सतरंजी टाकायची, त्यावर दगड, त्यावर गुलाल, नारळ फोडायचं. मग त्या पाहुण्यांच्या भेटी व्हायच्या. आनंद असायचा तो. विवाहामध्ये आनंदच आहे की नाही. मग ते लग्नपत्रिकेचं पूजन, पुन्हा वराडाने थांबायचं कुठं, मग ते स्त्रियांनी वेगळीकडे थांबायचं, बाकीच्या लोकांनी वेगळीकडे थांबायचे. सगळे प्रकार असायचे. काही काही माणसं शरबत वाटायला असायची. असं जुन्या काळामध्ये सगळे प्रकार आहे दिसतात आपल्याला. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुहूर्त. त्या लग्नाच्या बाबतीमध्ये बघा, ते एक बोहोला असायचं. बोहोला म्हणतात त्याला. उतरंड असायची गाडग्याची. बोहल्यावरी सावचित्त असं म्हणतात की नाही ते. आता बोहलं कुठं राहिलं आहे? आता सगळे मंगल कार्यालय आलेत. तर ते लग्न आहे. लय बारकाव्यात जात नाही तुम्ही, लय बारकाई नाही ऐकतात. वधू आणि वर हे त्याच्याकरता व्रत आहे. वधू आणि वरासाठी उपवास करावा लागतो त्यांना. हे सगळं व्रत आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि धर्मे अर्थे कामे च नातीचरामे अशी प्रतिज्ञा आहे. मग त्या अग्नी, देव, ब्राह्मण यांच्या साक्षीनं ते लग्न लागलं जातं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे मुहूर्त. आणि तो मुहूर्त कसा, एक पाण्याचं पात्र असायचं, पाणी त्याच्यामध्ये. आणि त्या पाण्याच्या पात्रामध्ये एक वाटीसारखं पात्र ठेवायचं. त्याच्या बुडाला सुईच्या आकाराचं छिद्र असायचं. ते रिकामं पात्र आहे. आणि ते पात्र त्याच्यामध्ये ठेवायचं. मग खाली असणारं पाणी त्या सुईच्या छिद्रातून वरती यायचं. आणि वरती आलं आणि ते पात्र पूर्ण भरलं की मग ते पात्र बुडायचं. आता ते पात्र जे त्याला म्हणतात घटिका. आणि ते बरोबर तेवढ्या वेळेतच ते पाणी त्यामध्ये जाणार. मग त्याचा कालावधी असणार काही मिनटाचा, काही वेळेचा. आणि बरोबर तेवढ्या वेळामध्ये ते बुडालं की त्याला म्हणतात आता लग्न घटिका बुडाली. म्हणजे आता तेवढा मुहूर्त साधला गेला. ते मुहूर्त पाहण्यासाठी ते पात्र असायचं. म्हणून आता म्हणावं लागतं आली लग्न घटिका म्हणतात की नाही ते अष्टकामध्ये. तर ते आता लग्न घटिका जवळ आलेली आहे म्हणून त्याला म्हणतात लग्न घटिका. घटिका म्हणजे पात्र. त्याच्यात विशिष्ट प्रमाणामध्ये पाणी गेलं की ते पात्र बुडालं. आता मुहूर्त संपला, आता लग्न लागलं पाहिजे. मग आता ते लग्न लागण्यासाठी पाणी शुद्ध लागतं.
जर त्या छिद्राच्या ठिकाणी जर कचरा अडकला तर मग मुहूर्त लांबू शकतो किंवा टळूही शकतो. म्हणून पाणी शुद्ध लागतं. ज्ञानोबा म्हणतात त्याने हेच काम केलं आतापर्यंत. त्याने बहुती जन्मी मागेली, मागच्या पुष्कळ जन्मामध्ये विक्षेप परमात्म प्राप्तीकरता प्रतिबंध करणारे जे विक्षेप ते काय होते, पाणी वळे म्हणजे पाण्यातला केर कचरा होता. तो सगळा केर कचरा त्याने झाडला. म्हणजे परमार्थाला बंधक असणारा केर कचरा हा झाडण्यासाठी, बाजूला टाकण्यासाठी फार जन्म घ्यावे लागतात. नाहीतर आत्मप्राप्तीसाठी एकच जन्म भरपूर झाला. आणि मग तो केर कचरा गेल्यामुळे, प्रतिबंध गेल्यामुळे उपजत खेवो म्हणून या कारणामुळे आता काही प्रतिबंधच राहिले नाही. ते उरूपक आहे ना, जसं तो पाण्यातला केर कचरा जावा आणि मग ते पात्र त्या पाण्याने भरावं आणि ते बुडावं म्हणजे मूर्त साधला जावा, तसं अनेक जन्मामध्ये त्याने ते प्रतिबंध केर कचरा दूर केला. आणि या जन्मामध्ये आता प्रतिबंधच राहिले नाही. म्हणून उपजत खेवो, जन्माला आल्याबरोबरच बुडाली लग्न घटिका. त्याचं ते पात्र जे आहे ना मूर्त पाण्याचं, त्याच्यामध्ये काही कचराच राहिला नाही. ते पात्र भरलं. आता लग्न होण्यासाठी योग्य वयाची वाट पाहावी लागते. योग्य वयातच लग्न केलं पाहिजे ना, योग्य वयातच. पण हा भाग्यवान असा आहे, उपजत खेवो, जन्माला आल्याबरोबरच लग्न घटिका बुडाली. म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. ते मुहूर्त पाहण्याचं पात्र बुडालं म्हणजे मुहूर्त साधला गेला. मग लग्न कोणाशी केलं? आणि तद्रूपतेशी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अग्रगगन होऊन ठाके, तैसे विश्वचेत होय, मागो ते जेथ लया जाई, ते विद्यमानीशी देहे जाहला तोगा. लग्न कोणाशी लागलं? ते लग्न घटिका जन्माला आल्याबरोबरच आता मुहूर्त साधला आहे. ते पात्र बुडालं, ते लोक म्हणायचे आता लग्न लावा. ते मुहूर्त पाहण्यासाठी आपण गणित लावलं होतं हे. आता ते पाणी बरोबर तेवढ्या वेळापर्यंत वरती आलं, लग्न घटिका बुडाली. आली लग्न घटी समीपनवरा म्हणतात ना त्या अष्टकामध्ये, हे त्याचंच कारण आहे सगळं. ते अष्टकात आलं. आता हल्लीच्या अष्टक गायक लोक म्हणतात, काही काही कीर्तनकारी त्याच्यामध्ये स्पर्धेत आहे. अरे पण त्याच्यात आशीर्वाद काय आहे, काय आहे की नाही का, मनानेच काही पण म्हणायचं. म्हणून हे बघा, आपली किंमतही कळत नाही लोकांना, आपण कुठं काय म्हणावं. पंक्तीत म्हणा एखादा श्लोक का तिथं म्हणतात बघा काही काही, ते सगळं त्याच्यात आलं पाहिजे ना. अवघड आहे आता हे सगळं. हे का सांगितलं? लग्नाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. कारण तो 16 आहे ना, 16 संस्कारामध्ये विवाह संस्कार आहे, संस्कार. आणि तो आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये चांगला आहे ना. आपल्यापासून जन्मापासून संस्कार आहे सगळे, गर्भाधानापासून संस्कार आहे सगळे, अंत्यसंस्कारापर्यंत. त्याच्याही नंतर पुन्हा संस्कार आहे. म्हणून विवाह संस्कार, ज्याच्यामध्ये सगळ्या क्रिया सम्यक प्रकारे राहतात त्याला म्हणतात संस्कार. म्हणून वधू आणि वराचा मुहूर्त पाळला गेला पाहिजे. कोणी राजकीय नेता येऊ नाही तर न येऊ, ते जेवायला आले तरी भरपूर झाले. पण बाकी त्यांचं मात्र लग्न करत असताना मुहूर्त टाळता कामा नये. ते लिहितात बघा, सुमुहूर्त, गोरज मुहूर्त असे लिहितात बघा, पण पाळले जात नाही. पाळले पाहिजे. हा ऐसे संवादाची बहुला, लग्न दोघाची आतुला, लागला म्हणून झाला निर्भर संजय. संवादाच्या बोहल्यावर, बोहला आला तिथं 18व्या अध्यायामध्ये, संवादाच्या बोहल्यावर भक्तराज अर्जुनाचं देवाचं लग्न लागलं. म्हणजे जीव शिवाचं ऐक्य झालं. जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे लग्नच आहे, ऐक्यच आहे. ते लग्न लागलं तर संजयालाच आनंद झाला. वाह, म्हणजे देवाचं आणि भक्तराज अर्जुनाचं ऐक्य झालं. हे लग्न आहे. लग्न कोणाशी लागलं? परमार्थातलं लग्न आहे बरं हे. आणि तद्रूपतेशी सुलग्न, तद्रूपता म्हणजे तन्मयता, परमात्म स्वरूपाशी कृपता, हे तद्रूपता आहे. आणि त्या तद्रूपता ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी त्याचं लग्न लागलं. पण कसं? सुलग्न. आता हे लग्न एकदाच लागतं, एकदाच लागतं. आणि एकदा लागलं की परत ते तुटतच नाही. सुलग्न म्हटलेलं आहे त्याला. हे खरं लग्न आहे. तो का म्हणे? मुक्ती परिनिलोवरी आता दिवस 4 खेळी मिळे. जीवनमुक्तीचा आनंद आहे, 4 दिवस राहणार आता. पण हे लग्न एकदाच लागतं. म्हणून अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञान एकदाच होतं. जीवाचं शिवाचं एकदा ऐक्य झालं की नस पुनरावर्तते. आता तो पुन्हा जन्मालाच येत नाही. मग शेवटचं लग्न आहे. तद्रूपतेशी सुलग्न, लागून ठेले, ते लग्न लागून राहिलेलं आहे. आणि म्हणून तो तद्रूपता, तत्शब्द हा परमात्मवाचक आहे.
आणि परमात्मा स्वरूपाशी अभिन्न होऊन राहिला, ऐक्यमध्येच लग्न आहे, एक रूपता. आणि बाबा एक वाक्य सांगतात ना पाठामध्ये, की दोन मित्र जरी शरीराने भिन्न असेल तर त्यांचं मन एक असलं पाहिजे. म्हणजे आता ते इंग्रजी वाक्य पण आता बाबा सांगतात म्हणून सांगतो मी, आपलं काही वजन नाही टाकायचं आहे. वी आर टू फ्रेंड्स, टू बॉडीज बट वन हार्ट. म्हणजे आम्ही दोघं मित्र आहोत, दोन शरीर आहेत, पण आमचं मन एक आहे. तसं कुटुंबातही असावं. पती आणि पत्नी दोघी शरीराने भिन्न आहे, पण मनाने मात्र ते एक पाहिजे. नाही तर तिने म्हणायचं नाही नाही माझं करिअर आहे अजून. मग ते काय होतं, विचार जर नाही पटले तर ताटातूट होऊ शकते. म्हणून त्याच्यामध्ये ऐक्य पाहिजे. बघा, विचारही जुळले पाहिजे, मनही जुळले पाहिजे. आणि तद्रूपतेचे स्वलग्न लागून ठेले अभिन्न, अभेद रूपाला तो प्राप्त होतो. आणि मग त्या जीवाचा ब्रह्मभावाशी पुन्हा बाध होऊन जातो. जीवभाव शिल्लक राहत नाही. कसा? जैसे लोपले अभ्र गगन होणे ठाके. गगन म्हणजे आकाश आणि आभ्र म्हणजे मेघ, ज्याला आपण ढग म्हणतो, आभाळ म्हणतो. तर हे आभाळ, मेघ किंवा ढग लोपले तर ते जसे आकाशरूप होऊन राहतात, लोपले अभ्र गगन होणे ठाके, तसा जीवभाव लोपला की तो ब्रह्मभावाला प्राप्त होतो. तैसे झालं उदाहरण. विश्व जेथ होये मागो ते जेथलाया जाई, ते विद्यमानीची देही चाहला तोगा. तसं विश्व ज्या ठिकाणी होतं, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती, यत् प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति जन्माद्यशयतः. तैसे विश्व जेत होय. विश्व कुठं निर्माण होतं? मायेपासून निर्माण होतं, पण माया जड आहे, नुसत्या मायेपासून नाही होत. माया उपाधी लागला ब्रह्माला की ईशभाव प्राप्त होतो. आणि त्या ईश्वरापासून म्हणजे थोडक्यामध्ये त्याला पण पुन्हा कारण सांगितलं आहे. उपादान कारण माया, अभिन्न निमित्तोपादान कारण ईश्वर आणि विवर्तोपादान कारण ब्रह्म. विवर्तोपादान कारण ब्रह्म असल्यामुळे विश्व जेत होय मागवते, प्रळय काळामध्ये पुन्हा जेथ लया जाई, जिथं विश्व लयाला जातं असं ते ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाशी म्हणजे विश्वाचं कारण, विश्वाची स्थिती आणि विश्वाचा लय, जिथं विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते आहे ब्रह्म. आणि ते ब्रह्म विद्यमानीची देह झाला तो गा. विद्यमान असणाऱ्या देहामध्येच तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. आता या पलीकडे गती नाही. आणि अशी गती असल्यामुळे हा योगी सर्वांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे असा विचार परमात्मा सांगतील. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.